नमस्कार, मी तुमच्या सर्वांची लाडकी मनस्वी गोयलकर. आज एक नवीन दिवस आणि एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे माझी यूट्यूब चॅनल इट्स मनस्वी 19मध्ये. आणि सकाळ सकाळचंच आज इथे नवीन बोर्ड बसवलेला आहे, कारण मशीन जॉईन करायची होती. तर मशीन लावली आहे म्हणजे आता नक्कीच मी परत डिझायनिंगचं काम चालू करणार आहे. ते तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर आत्ता तरी आवरली आहे आणि कॅब पण माझी खाली आली. तर बघूयात आज कुठे जाणार आहे, आजच्या ब्लॉगमध्ये काय स्पेशल असेल. तर पाहण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की पहा आणि तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी पोचली बिबेवाडी येथे. कॅबमध्ये झोपले होते कारण मिसचं जे फिल्म फेस्टिवल असतं इंटरनॅशनल आउट अँड आउट, त्याची जज असल्यामुळे रात्री मूवीज बघत होते. आता ऑटोची वाट बघते. आजकाल रॅपिडोवाले खूप पैसे घ्यायला लागले. जसं फेअर जे दाखवते त्याच्या अनुसार नाही, मीटर अनुसार जाणार. आणि जी स्विफ्ट आपण लॉंग रूटला जाताना 13 रुपये किलोमीटरनी घेतो, तेच हे सिटीमध्ये 25 रुपये किलोमीटरनी लावतो. मला 328 रुपीज काहीतरी दाखवत होतं आणि त्यांनी माझ्याकडून घेतले 450 रुपीज येताना. आता निघालेली आहे. प्रमोशनचं जे चॅनल आहे त्यांनी हे पण चालू केलेलं आहे चॅनल यांचं. तर त्यासाठी हे इंटरव्ह्यू होता. तिकडे निघते एकशा कमी लागतो. 4 वाजलेले आहेत आणि आत्ता घरी आलेले आहे. इतकं ऊन आहे बाहेर, असं वाटतं की घराच्या बाहेर पडूच नाही. जे कामाला जातात, जे ब्लिंकिट असू दे, ॲमेझॉन असू दे किंवा फ्लिपकार्ट असू दे, झेप्टो असू दे किंवा बाहेर फिरायचं ज्यांचं काम असतं, त्या सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी. वेळोवेळी हायड्रेट होणं गरजेचं आहे. पाणी पीत राहा, ज्यूस पीत राहा. आणि जे लोक घरातून ऑर्डर करतात ह्या सगळ्या ॲप्सवरून, तर त्यांनाही माझं एक सांगणं आहे की आपण जे डिलिव्हरी बॉय येतील तर त्यांना पाणी वगैरे द्या. आणि कारण एवढ्या उन्हातान्हाचं ते आपल्यासाठी एवढ्या लांबून डिलिव्हरी वगैरे करतात आणि एवढ्या उन्हात काम करतात, तर आपणही त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. हे तरी मुद्दा आपला झाला, पण एक विषय मला मांडायचा आहे. 10 दिवसापूर्वी आपण ॲमेझॉनवरून ना एक ज्यूसची बॉटल आणि आयरन मागवलं होतं शॉपसाठी. आता ॲमेझॉन तर एवढं ट्रस्टेबल ॲप आहे की मी जवळपास 10-12 वर्ष झालं यूज करते. आजपर्यंत कधी फ्रॉड नाही झाला आणि आजपर्यंत मला कधी प्रॉब्लेम पण फेस करावा लागला नाही. पण ह्यावेळेस असं झालं की डिलिव्हरी 3-4 दिवसांनी येणार होती आणि प्रीपेड ऑर्डर होती. पेमेंट केलं होतं, पण ऑर्डर काय आली नाही. मला वाटलं दुसऱ्या दिवशी येईल, पण दुसऱ्या दिवशी डायरेक्ट त्या ॲपमध्ये ऑर्डर डिलिवर्ड म्हणून आला. ना मला डिलिव्हरी पार्टनरचा फोन आला, ना मला डिलिव्हरी मिळाली आणि काहीच त्याचा आयडिया लागत नव्हती. मग मी त्यांना सपोर्ट टीमला कॉन्टॅक्ट केला. सपोर्ट टीमला कॉन्टॅक्ट केल्यावरती त्यांनी सांगितलं की 2-3 दिवसामध्ये आपण प्रॉब्लेममध्ये काय इश्यू झालेला आहे तो आपण चेक करूयात आणि मग त्यानंतर आम्ही तुम्हाला वाटलं तर रिफंड करू. मी बोललो ठीक आहे. होतात असं, प्रॉब्लेम्स होत राहतात, त्यामुळे काय आपण एवढं हे नाही विचार करत. मग त्यानंतर असं झालं की 2-3 दिवसानंतर मला फोन आला आणि तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की नाही, तुम्हाला ऑर्डर डिलिव्हर झालेली आहे आणि त्यामुळे आता काही तुम्हाला रिफंड मिळणार नाही. आणि मी काही कामात असल्यामुळे मी काही त्यांच्याशी जास्त बोलले नाही. मग मी त्यांना आज फोन केला. आज फोन केल्यावरती मी त्यांना सांगितलं की ऑर्डर डिलिव्हर नाही झालेली आहे. तुम्ही हवं तर जे डिलिव्हरी पार्टनर आहेत त्यांच्याशी कोऑर्डिनेट करा आणि त्यांनाही कॉलवरती घ्या. त्यांच्याशी आपण बोलून काय असेल ते क्लिअर करूयात. तर ते म्हणले नाही, हम लोग ऐसा नहीं कर सकते, आम्ही असं नाही करू शकत. आणि मग मी म्हटलं, मग तुम्ही ॲमेझॉन ॲप चालवता, मग हे तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की नाही. मग माझे जे पैसे मी प्रीपे केले ते आता मला रिटर्न कोण करणार. त्यांच्या मॅनेजरशी बोलायला मी सांगितलं तर त्यांनी फोन कट केला.
परत त्यांना फोन केला तर ते म्हणले की ह्या मुद्द्यावरती सोडून तुम्हाला दुसरं काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सांगा, कारण ऑर्डर तुम्हाला मिळालेली आहे. आता ती ऑर्डर ना मला मिळाली आहे आणि माझे पैसे गेलेले ते मला नाही रिफंड मिळालेले आहेत, तर ती ऑर्डर गेली कुठे? आणि मग हे असे फ्रॉड आता ॲमेझॉन पण करायला लागलेले आहेत का? ब्ल्यू डार्टवाले वगैरे करतात हे मला माहिती होतं, कारण आपण ऑर्डर करतो, ब्ल्यू डार्टवरून डिलिव्हरी येते, त्याच्यात सेंडरचा ॲड्रेसच नसतो, कॉन्टॅक्टच नसतं. कधी-कधी ह्याच्यात काय ते आपण मागवलेली एक वस्तू असते आणि येते वेगळी. असं माझ्यासोबत 1-2दा झालं होतं. पण मला असं वाटतं की Amazon एक ट्रस्टेबल ॲप आहे, तर त्यांनी ह्या विषयामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे आणि जे प्रॉब्लेम मला फेस करायला लागला ते दुसऱ्यांना फेस करायला लागू नये आणि लवकरात लवकर माझे पैसे जे आहेत ते रिफंड द्यावेत, अशी माझी विनंती आहे. इंटरव्ह्यूवरून घरी आले, थोडं फ्रेश झाले आणि मेकअप वगैरे काढला, कपडे चेंज केले. आता एक ऑर्डर आहे आपल्याला घागऱ्याची, तर ती आपण बनवूया. खूप वर्षानंतर आता मी मशीनवरती काम करणार आहे. तर थोडे प्रॉब्लेम्स तरी येतीलच, पण बघूयात कसं आपण टॅकल करायचं आणि तुम्हालाही दाखवेल मी काय बनवणार आहे ते. सर्कल कापा जातात तर खिचत हे बघा केवढं झालंय ते. मोठी मशीन काल रात्रीपासून सारखंच धागा तोडत होती आणि किती प्रयत्न केले पण होत नव्हतं, म्हणून आता ही छोटी मशीन लावली आहे. थोडंसंच काम राहिलं स्कर्टचं, पण आता या मशीनवरती आपण करूयात. हिला मी वरती ठेवलं होतं, आता काढली. टेबल पण काढलं बेडमधून आणि आता राहिलेलं काम आपण ह्याच्यावरती करूया. सगळं काम संपून आता गर्दी साफ करत आहे उद्या बनवायला. आणि हे बघा खायला येऊन बसले, आता ह्याला सुकी मच्छी टाकायची. ऑलरेडी खात आहे. तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.